जे लोक येतील त्यांचं स्वागतच. आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले, शिवसेनेमध्ये सामील झाले. त्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची चर्चा होत आहे. त्याचाच भाग म्हणून पहिला पक्षप्रवेश राजन साळवी यांचा होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राजन साळवींना शिवसेनेत घेत शिंदेंनी ठाकरेंना पहिला झटका दिला आहे. आगामी काळात ठाकरेंना आणखी हादरे बसणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पडण्याची चर्चा सुरू झाली आहे. उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यानंतर राजन साळवी यांच्याशी माझी अनेक वेळा चर्चा झाली पक्षामध्ये येण्याच्या संदर्भात, परंतु काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत. त्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेची लढत झाली. त्यात माझे मोठे बंधू किरण सामंत जिंकून आले. त्यानंतर माझी आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली. एकनाथ शिंदे आणि किरण सामंत यांची ही चर्चा झाली होती. आज त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आजच रात्री मुंबईला गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे एक बैठक आहे. त्या बैठकीत मी, राजन साळवी आणि किरण सामंत देखील असणार आहेत. मला असं वाटते की जो निर्णय घ्यायचा आहे तो बैठकीत निश्चित होईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे साळवींनी पक्षात येऊ नये म्हणून आम्ही खोडा घातल्याच्या बातम्या येत होत्या, त्या अतिशय चुकीच्या होत्या, असे सामंत यावेळी म्हणाले. आगामी पक्षप्रवेशाबद्दल बोलताना उदय सामंत म्हणाले की मी गेल्या 10 दिवसापासून सांगतोय की महाराष्ट्रातील 8 ते 10 माजी आमदार आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार हे शिंदेंचे नेतृत्व स्वीकारणार आहेत. त्यातीलच हा एक भाग आहे. शिंदे साहेबांसोबतच्या बैठकीत राजन साळवींना कशा पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे या संदर्भात चर्चा करू, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. तर ही होती मित्रांनो राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करण्याबद्दलची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.